आपल्या गैरहजर बांधवांसाठी आपण मीटिंग रेकॉर्ड करतोय, बाकी दुसरा कोणताही पर्पज नाहीये. तर प्रत्येक सॅटर्डेला आपण प्रत्येक वीकमध्ये आपण सांगत असतो की या सॅटर्डेला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की सॅटर्डेला लोकांकडे प्रश्नच उपलब्ध नसतात. मग 2 रिझन असू शकतात प्रश्न न येण्याचे. एक रिझन हे की तुम्ही आठवडाभर काही कामच केलेलं नाहीये, आणि दुसरं रिझन हे की इन केस तुम्हाला काही प्रश्नच आलेले नाहीयेत, असं पण होऊ शकतं. सो चॅट बॉक्स एनेबल केला का संकेत तुम्ही? येस सर, एनेबल्ड आहे. ओके. सो आपण सुरुवात करणार आहोत आजच्या खूप इम्पॉर्टंट टॉपिकला, आणि त्याचं नाव आहे क्लोजिंग. क्लोजिंग हा एक असा पार्ट आहे की जो प्रत्येक माणसाला करावा लागतो एका पर्टिक्युलर टायमिंग नंतर. आणि क्लोजिंग मध्ये जस्ट आता 5 मिनिटापूर्वी मी एक नोट लिहून ठेवली आहे, जी आपल्या सगळ्यांना तुमच्या लाईफ टाईमसाठी युजफुल आहे. क्लोजिंग म्हणजे काय? इथे बरीचशी लोक असतील ज्यांना सेल्स मधलं नॉलेज असेल, तर क्लोजिंग म्हणजे काय आणि नेटवर्क मार्केटिंग मधलं क्लोजिंग म्हणजे काय, हे 2 डिफरंट आहेत. आणि त्याच्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा 2 मिनिटं मी बोलणार आहे. एका सेल्समनकडे आपण जातो मारुती कार खरेदी करण्यासाठी किंवा एखादी बाईक खरेदी करण्यासाठी. तर तो आपले डाऊट क्लिअर करून घेतो आणि आपल्याला प्रोडक्ट विकतो. मग आपण म्हणतो की मला टीव्हीएस स्कूटर घ्यायची, परंतु तो तुम्हाला होंडा ऍक्टिवा घेण्यासाठी क्लोज करतो. दॅट इज क्लोजिंग, बट दॅट इज अ सेल्स क्लोजिंग. त्याला तुम्हाला काहीतरी विकायचंय, त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं. टीव्हीएस मोटरवरून होंडा ऍक्टिवावर तुम्ही क्लोज झाला आणि त्याचा सेल झाला. दॅट इज अ सेल्स क्लोजिंग, म्हणजे त्यांनी तुम्हाला काहीतरी विकलं. बट इन नेटवर्क मार्केटिंग क्लोजिंग इज अ डिफरंट. तुम्हाला कोणाला काही विकायचं नाहीये, आणि जर तुम्ही ते विकलं तर एकदा तर तो घेईल, परंतु तो कधीही येणार नाहीये. आज मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहे, आणि मी नेहमी सांगतो, तुम्ही जर या सेशनमध्ये ऍक्टिव्ह राहिलात तरच या बिझनेसमध्ये ऍक्टिव्ह राहणार आहात. आणि माझा पहिला प्रश्न हा आहे की सेल्फ क्लोज कोण कोण आहे? सेल्फ क्लोज म्हणजे या मीटिंगमध्ये कोणती अशी लोक आहेत की ज्यांनी कोणताही प्रश्न न विचारता किंवा एकदम किरकोळ प्रश्न विचारला, बँकेत पैसे कसे जमा होणार, किंवा छोटे छोटे प्रश्न, माझा प्रोडक्ट कसा घरी येणार, असे एकदम किरकोळ प्रश्न विचारून कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन न घेता इमिजिएटली जॉईनिंग केलं, त्यांना सेल्फ क्लोज म्हणतात. स्वतःचं क्लोजिंग करणं. तर मला या मीटिंगमध्ये कोणी हँड रेज करेल का? मी तो व्यक्ती होतो की मी जास्त प्रश्न न विचारता मला हा बिझनेस पटला, मी लगेच जॉईन झालो. असं कोणी या मीटिंगमध्ये आहे का? जरा हँड रेज केलं तर मला समजेल. माझा आवाज येतो ना? पहिली गोष्ट म्हणजे येस. 3च लोक आहेत फक्त, 5 6. ओके, व्हेरी गुड. आता बाकीच्या लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले का? 5 ते 6 लोक आहेत. तर तुम्हाला दुःख, लोअर हँड करा. दुःख हो नाही तर आनंद हो. या बिझनेसमध्ये 2 प्रकारची लोक आहेत. एक सेल्फ क्लोज, स्वतःलाच करायचंय. स्वतःला करायचंय. मी ह्या बिझनेसमध्ये आलो, मला 20 लाख रुपये पाहिजे होते. स्वतःलाच करायचं. मी 4 गोष्टी चेक केल्या. मी दिलेल्या पैशाचे मला प्रोडक्ट बरोबर तेवढ्याच किमतीचे प्रोडक्ट मिळत आहेत का? नंबर 1. येस, व्हेरी गुड, मिळाले. दुसरा प्रश्न, ही कंपनी लीगल आहे का? म्हणजे कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नॉर्म्स प्रमाणे रजिस्टर झाली आहे का? हवेतली कंपनी आहे? तर येस, इट वॉज लीगल. नेक्स्ट, खूप इम्पॉर्टंट, माझे पैसे जे मला मिळत आहेत त्या इन्कम मधून टॅक्स कट होतो का? म्हणजे हा इन्कम लीगल व्हाईट इन्कम आहे का? नाहीतर मला 5 लाख जर ब्लॅक मध्ये मिळाले तर मी आणि कंपनी दोघं पण अडचणीमध्ये येऊ. त्यामुळे हा लीगल इन्कम आहे का? येस, लीगल इन्कम होता. द लास्ट, हा बिझनेस करण्यासाठी लागणारा सपोर्ट कंपनी करायला तयार आहे का?
उत्तर मिळालं. त्याच्यानंतर मी कधीही कोणाला हा प्रश्न विचारला नाही, कंपनी पळून गेली तर, कंपनी बंद झाली तर, एबीसी व्हॉट एव्हर द क्वेशन्स. असे मी कधी कोणाला प्रश्न विचारला नाही. विनाकारणचे माझ्याकडे पैसेच नाहीयेत, हा जॉइन झाला नाही तर, तो जॉइन झाला नाही तर, असे ऑब्जेक्शन विचारले नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. व्हेरी नेक्स्ट डे मी जॉइन झालो. आता दुसऱ्या प्रकारची या प्रकारच्या लोकांना म्हणतात सेल्फ क्लोज लोक. स्वतःच तयार असतात. चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली, 4 प्रश्नांची उत्तरं मिळाली, स्टार्ट. नेक्स्ट दुसरा मनुष्य कोण आहे? की जो सेल्फ क्लोज आहे, परंतु ही हॅज गॉट सम डाउट्स. ही हॅज गॉट सम क्वेश्चन्स. सेल्फ क्लोज आहे. त्याला करायचंय. तो रेडी आहे बिलकुल करण्यासाठी. छोटे-छोटे प्रश्न आहेत. छोटे-छोटे प्रश्न. काय छोटे-छोटे प्रश्न असतात? प्रोडक्ट स्वस्त आहेत की महाग आहेत? बरोबर. प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे? नॉमिनल प्रश्न असतात. आणि जर त्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, देन ही गेट स्टार्टेड. मग तो मनुष्य कामाला सुरुवात करतो या कंपनीमध्ये. म्हणजे 2च प्रकारची लोकं असतात. एक स्वतः सेल्फ क्लोज, दुसरा छोटे प्रश्न असतात, त्यांची उत्तरं मिळाली, क्लोज झाला, सुरू केला. बाकीची जी लोकं आहेत, ज्यांना तुम्ही जॉइन केलेलं आहे, त्यांना तुम्ही फोर्स क्लोज म्हणतात. फोर्स क्लोज म्हणजे त्याची इच्छा नव्हती. तो फक्त पाहायला आला होता. परंतु तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या बळावर, प्रचंड कन्व्हिन्सिंगच्या ताकदीवर त्याला कन्व्हिन्स केलं. त्याच्या मनाच्या विरुद्ध जाऊन तो जॉइन झाला. शक्यतो होत नाहीत लोकं, पण कधी-कधी होतात एक्साइटमेंट पोटी. आणि नंतर त्याला वाटलं, नाही, मला ह्यांनी जबरदस्ती जॉइन केला. त्याला करायचंच नव्हतं. त्याला दिल्लीला जायचं नव्हतं. विनाकारण तुम्ही त्याला दिल्लीच्या गाडीमध्ये बसवलं आणि घेऊन गेलात. त्यामुळं मात्र काय झालं, तो जॉइन तर झाला. तो जॉइन झाला, परंतु तो काम करत नाही बिकॉज इट वॉज अ फोर्स क्लोज. सो पहिला आहे सेल्फ क्लोज, दुसरा आहे कन्फ्युजन क्लिअर झाल्यानंतरचा क्लोज आणि लास्ट आहे फोर्स क्लोज. जर तुम्ही फोर्स क्लोज मध्ये असाल, जर तुम्हाला कोणी जबरदस्ती किंवा इच्छा नसताना पण प्रमोट केला असेल, मिस्टरांनी म्हटलं असेल घरी बसून काय करते हे कर, मित्रांनी म्हटलं मला करायचं मी करतोय तू पण कर, तर तुम्ही या बिझनेसमध्ये बॅड न्यूज तुमच्यासाठी ही आहे की जास्त दिवस टिकणार नाही. मी या बिझनेसमध्ये लास्ट 15 वर्ष मी मोजायचं बंद केलेलं आहे. कारण आता भरपूर 15-16 वर्ष किती होत आहेत. या बिझनेसमध्ये एवढे दिवस आहे बिकॉज आय एम सेल्फ क्लोज. सेल्फ क्लोज मीन्स व्हॉट? माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आजही कंपनी लीगल आहे. आजही प्रोडक्ट जे आहेत मला ते मिळतायत. त्याचे जीएसटीचं इन्व्हॉइस मिळतं मला. आजही माझ्या इन्कममधून टॅक्स कट होतो. टीडीएस सर्टिफिकेट मला दरवर्षी मिळतं. आजही या कंपनीचा डायरेक्ट सपोर्ट मला मिळतो. कंपनीने आता WhatsApp नंबर ठेवलेले आहेत. डायरेक्टरांचे नंबर उपलब्ध आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. सो मला कोणत्याही प्रकारच्या एक्सटर्नल मोटिव्हेशनची गरज पडत नाही हा बिझनेस करण्यासाठी. सो आता मी तुमच्यावर येणार आहे आणि तुमचे लाईव्ह अनुभव घेणार आहे. आणि मी जेवढ्या क्लिअरली तुमच्यावर बोललोय, पहा मी पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये जवळपास 30 वर्ष गेलेली आहेत लाईफची. बरोबर. त्या पुण्यामधल्या लोकांचं बोलणं काही लोकांना थोडंसं वेगळं वाटत असेल किंवा स्ट्रेट फॉरवर्ड किंवा मला तरी गोड बोलता येत नाही, नाही का? गोड बोलून काम करून घेणे असं काही प्रकार जमत नाही. व्हॉटएव्हर आपल्याकडे व्हॉटएव्हर पॉसिबल मी डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. सो आता तुमच्या प्रत्येक हे पहा माझ्याकडं नेहमीप्रमाणे काही प्रश्न आलेले आहेत. बट मी जर माझे प्रश्न घेतले, तर तुम्ही म्हणाल की सर प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि सरच उत्तर देत आहेत. सो मी तुम्हाला चान्स देणार आहे आज. तुम्हाला मी चान्स देणार आहे आज की तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि प्रश्न कोणतेही असू देत. जर तुमच्या मनातले हे प्रश्न सॉल्व्ह झाले नाहीत, तर तुम्ही या बिझनेसमध्ये इन्कम तर कमवाल, पण लाखो करोडो रुपये कमवू शकणार नाही. लाखो करोडो. या बिझनेसमध्ये जो सेल्फ क्लोज मनुष्य असतो, तो मिनिमम 1 करोड रुपये कमवतो. कारण कंपनी बंद होत नाही. टीम वाढत चालते. एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते. मल्टिप्लिकेशन होतं. एकदा तुम्ही एकटे असता नंतर 10, 15, 20, 50, 100 अशी लोकं येतात. आणि या लोकांच्या माध्यमातून प्रचंड मोठी टीम तयार होते. आणि लाखो लोकं काम करतात किंवा हजारो लोकं काम करतात. त्याचं ऑब्व्हियसली इन्कम जे आहे, ते खूप पॉवरफुल असतं. आणि ते इन्कम मिळाल्यानंतर तुम्ही या बिझनेसमध्ये नेटवर्क मार्केटिंगचा रिअल इन्कम कमवता. सो सेल्फ क्लोज होण्यासाठी तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण देणार आहोत. क्लोजिंगच्या रिलेटेड. क्लोजिंग म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये जेव्हा एखादा मनुष्य प्रेझेंटेशन पाहून जातो आणि वेबिनार पाहून जातो आणि तुम्ही त्याला दुसऱ्या दिवशी फोन करता,
की तुला हा प्रोग्राम कसा वाटला, आणि तो फोन उचलतो. योगायोगाने बरेचसे लोक फोन उचलत नाहीत. तो फोन उचलतो. ज्याने फोन उचलला म्हणजे त्याला हा बिझनेस करायचा आहे. एक तर तो एकदम रेडी असतो, किंवा त्याला काही छोटेसे प्रश्न असतात, ज्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे क्लोजिंग करणं. पण क्लोज करणं म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये त्याला प्रोडक्ट विकणं, किंवा त्याच्या माथी प्रोडक्ट मारणं नव्हे, तर क्लोज करणं म्हणजे त्याला या बिझनेसमध्ये आतमध्ये आत्मविश्वासाने घेणे, जो की तुमचा एक पार्टनर पुढे जाऊन बनणार आहे. सो आपलं क्लोजिंग हे प्रोडक्ट सेलिंगचं क्लोजिंग नसून, आपलं क्लोजिंग समोरच्या माणसाला कॉन्फिडन्स देण्याचं क्लोजिंग आहे, ज्या कॉन्फिडन्समुळं तो तुमच्यावर वर्षानुवर्ष काम करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणि त्याला दोघांनाही टीम वर्कचे पैसे मिळणार. सो चॅट बॉक्स आपल्यासाठी ओपन केलेला आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न पण मला वाटतं आलेत. काही लोकांचे प्रश्न आलेले आहेत का? नाही सर, अजून तरी कोणाचा काही प्रश्न नाहीये. तर सगळ्या लोकांनी आता मनातल्या मनात विचार करायचा आहे आणि ताबडतोब आपापले प्रश्न लिहायचे आहेत, की जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या माणसाला फोन करता आणि तो फोन उचलतो आणि तुम्ही त्याच्याशी बोलायला सुरुवात करता, तेव्हा तो जॉईन होण्यासाठी कोणते कोणते प्रश्न विचारतो आणि ज्याची तुम्हाला उत्तर येत नाहीत, असे काही प्रश्न आहेत का? माझे जे प्रश्न आहेत, जे मला विचारले गेलेले आहेत, ते खूप टफ आहेत. तुमचे खूप प्रश्न सोपे असतात, म्हणून तुम्हाला पहिला चान्स दिलेला आहे. तर ज्या लोकांनी ऑलरेडी क्लोजिंग केलेलं आहे आणि जे लोकांशी बोलतायत, त्यांच्याकडे प्रश्न असायलाच पाहिजेत. आणि तुम्हाला जर समजा तो प्रश्न लिहून टाकता येत नाही चॅट बॉक्समध्ये, तर हँड रेज करा, मी तुमचा माईक अनम्यूट करतो. तुम्हाला विचारण्याची पूर्ण मुभा आहे. नवीन एखादा व्यक्ती असेल, ज्यांनी नुकतंच जॉइन केलं असेल आणि त्याच्या मनात हा प्रश्न असेल, की समोरच्या माणसाने हा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं? त्याचं पण आता आपण ॲन्सर दिलं जाईल आपल्याला. तर आपल्याला नेक्स्ट 10 मिनिट्स तुमचे प्रश्न मी घेणार आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे काही प्रश्न आलेले आहेत, ते मी घेणार आहे. ओके, सो एक क्वेश्चन आलेला आहे, वर्किंग कसे करायचे, असं तर समोरच्या व्यक्ती जो आहे तो विचारतो. परंतु ज्यांनी हा प्रश्न विचारलाय ते आपल्या प्रोग्राममध्ये जॉईन आहेत का? पहिल्यांदा त्यांना हे विचारूया आपण. ओके. तर काय नाव आहे त्यांचं? राजेंद्र. येस. तर राजेंद्र, तुम्ही ऑलरेडी मध्ये जॉईन केलेलं आहात का? ते पण चॅटमध्ये टाका. का तुम्हाला करायचंय? त्यांच्यापर्यंत, कारण मे बी हे राजेंद्र जर पहिल्यांदाच आज मीटिंगमध्ये आले असतील तर त्यांनाच माहीत नसेल या बिझनेसमध्ये काम कसं करायचं, म्हणून त्यांनी स्वतःचाच प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता रोहनचा प्रश्न आलेला आहे येस सर. आणि अश्विनी तुम्हाला मॅडमचा पण एक प्रश्न इन्कम. आलाय. ओके, ओके. फर्स्ट क्वेश्चन कोणाचा आलाय? अश्विनी मॅमचा सुद्धा सेम आहे, वर्किंग कसं करायचं. मे बी त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांना समोरचा व्यक्ती असा प्रश्न विचारतो. येस, व्हेरी गुड, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे रोहन सरांचा, की सर तुम्हाला इन्कम भेटला आहे का, असं विचारतात. व्हेरी गुड. बिलकुल बिलकुल. चलो, आता आपण फर्स्ट क्वेश्चन घेऊ अश्विनी मॅडमचा आणि त्याचबरोबर राजेंद्र यांचा, वर्किंग कसं करायचंय. काल त्या माणसाने वेबिनार लेट्स ॲज्युम की आपल्या स्क्रीनवर सपोज किशोर राणे सर दिसत आहेत मला इथं. किशोर राणे जे आहेत, त्यांच्या एका मित्राने काल वेबिनार अटेंड केला आणि त्यांच्या मित्राचं नाव आहे अशोक, आणि त्यांनी अशोक यांना फोन केला उद्या दुसऱ्या दिवशी, की तुम्ही काल वेबिनार अटेंड केला होता, तर तुमचा काय इंटरेस्ट आहे. आणि त्यांनी त्यांना विचारलं की वर्किंग कसं करायचं, या बिझनेसमध्ये कसं वर्किंग करायचं. हा पॉझिटिव्ह प्रश्न आहे, निगेटिव्ह बिलकुल प्रश्न नाहीये. वर्किंग कसं करायचं म्हणजे करायचंय त्याला, त्या व्यक्तीला काम करायचं म्हणून तर तो म्हणतो की वर्किंग कसं करायचंय. तर त्याला वर्किंगची प्रोसेस समजावून सांगायची. काय वर्किंगची प्रोसेस आहे? खूप सिंपल वर्किंगची प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे? पहिली गोष्ट म्हणजे, तू जर सॅटर्डेला मंडेला तुम्ही अटेंड केला असेल आणि फ्रायडेपर्यंत तुम्ही जॉईन केलं, तर सॅटर्डेला आपला एक लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्राम असतो, तो अटेंड करायचा आहे. त्याचबरोबर काही बेसिक ट्रेनिंग प्रोग्रामचे व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ पाहिजेत आणि कामाला सुरुवात करायची. कामाला सुरुवात करायची म्हणजे काय करायचंय, तर एक मोठी लिस्ट काढायची आपल्या कॉन्टॅक्टची. लिस्ट कशी काढायची त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे, तो पाहायचा. लिस्ट काढायची आणि
लोकांना इन्व्हाइट करायला सुरुवात करायची. इन्व्हाइट केल्यानंतर जे लोक वेबिनारमध्ये येतील त्या लोकांचे प्रश्न उत्तर करायचे आणि त्यांना जॉइन करायचंय. त्या लोकांचा प्रॉडक्ट ऑर्डर कसा करायचा हे शिकून घ्यायचंय आणि त्यानंतर जसं त्याचा प्रॉडक्ट ऑर्डर होतो, त्यानंतर आपल्या अकाउंटला केवायसी केल्यानंतर आपल्या अकाउंटला इन्कम येतो. ही साधी सरळ सिंपल प्रोसेस आहे, ती त्याला समजावून सांगायची. ही प्रोसेस त्याला समजावून सांगितली, त्याच्यात त्याला काही पुढे प्रश्न आले तर त्याच्या प्रश्नांची पुढे उत्तर घ्यायची. ही सिंपल प्रोसेस आहे आताच्या डेटला. ठीक आहे. नेक्स्ट. ओके सर, तुम्हाला इन्कम भेटला आहे का असं विचारतात रोहन चव्हाण. येस, व्हेरी गुड. हा प्रश्न एकदम जेन्युइन प्रश्न आहे. आपण सगळे इथे इन्कमसाठी आलेलो आहे. आपण सगळे इन्कम झाले. आता किशोर राणे सर आपल्याकडे आहेत आणि त्यांनी कालच जॉइन केलेलं आहे आणि अशोक त्यांना म्हणतात तुम्हाला इन्कम भेटलाय का? तर त्यांनी सरळ सांगायचं मला अजून इन्कम मिळाला नाही. मी कालच सुरू केलंय. कोणता असा बिझनेस आहे का जो काल सुरू केला आणि लगेच आज पासून प्रॉफिट होतो? बिलकुल नाही. परंतु इन्कम सुरू होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मी कंप्लीट केलेल्या आहेत आणि लवकरच माझा इन्कम सुरू होईल. कारण मी पण आता सुरू केलंय. मी आता ट्रेनिंग फेजमध्ये. जर तुमचं इन्कम आला असेल, ₹1000 आला असेल तर ₹100 आला असेल, तर तुम्ही त्यांना ॲब्सोल्युटली स्क्रीनशॉट काढून दाखवू शकता. येस, मला ₹100 इन्कम आलेलं आहे किंवा मला ₹1000 इन्कम आलंय किंवा मला ₹500 इन्कम आलंय, मला ₹5000 इन्कम आलंय. तुमचा इन्कम किती आहे याला इम्पॉर्टंट नाहीये. तुमच्याकडे एक लीगल इन्कम, सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम सुरू झालाय. एवढं लक्षात ठेवायचं. तांदळाच्या दाण्यांची गोष्ट लक्षात ठेवायची. आज जर तुम्हाला ₹1 इन्कम येणार असेल, तर आपण अशा बिझनेसमध्ये आहोत, की तो इन्कम लवकरच मल्टिप्लाय होतो, कारण तुमची टीम मल्टिप्लाय होते. आपण लिनियर इन्कममध्ये नाहीये, तर लिव्हरेज इन्कममध्ये आहोत. इन्कम मल्टिप्लायरमध्ये आहोत आपण. ठीक आहे. सो तुम्हाला इन्कम आला असेल तर शो हिम, नसेल आला तर त्याला सांगा आता स्टार्ट केलेलं आहे, लवकरच सुरू होईल. नेक्स्ट. ओके. ऋतुजा पाटील यांचा प्रश्न आहे की सर ते विचारतात पुढच्या जॉइनीजनी काम नाही केलं तर काय? व्हेरी गुड क्वेश्चन. माझ्या आजच्या लिस्टमध्ये हा एक प्रश्न होता. तर ते विचारतात की पुढचे जॉइनिंग्स ते नाही करू शकले तर काय? ते म्हणजे कोण? स्वतः की त्यांनी केलेल्या 2 लोक? सर ते विचारतात की पुढची जॉइनिंग्स ते नाही करू शकले तर. म्हणजे आपण ज्याला जॉइन करतोय त्याच्यानंतर म्हणजे स्वतःच. ओके, स्वतःच. पहा, ऋतुजा पाटील आहेत आणि त्यांनी असा प्रश्न विचारलाय की समोरची व्यक्ती म्हणते की मी तर जॉईन करायला तयार आहे आणि परंतु मी पुढचे 2 लोक करू शकले नाही तर काय? ऋतुजा पाटील, तुमचा हाच असाच प्रश्न आहे का? मी तर जॉईन करायला तयार आहे, परंतु मी पुढे 2 करू शकले नाही तर काय? असेल तर तुम्ही येस किंवा हंड्रेड्स असं काहीतरी करा. येस, व्हेरी गुड. हा एक क्वेश्चन होता आणि बरंचसं डिस्कशन या क्वेश्चनवर ऑलरेडी दुपारी झालेलं आहे. तर माझ्याकडे त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा नोट्स उपलब्ध आहेत, ज्या मी तुमच्यावर शेअर करणार आहे आता. खूप लोकांना हा प्रश्न येतो की मी जॉईन झालो तर काय, मला तर जॉईन व्हायला काहीच हरकत नाही बिकॉज आय एम सेल्फ क्लोज, बट माझ्या पुढे लोक जॉईन झाले नाही तर काय? आता या माणसाला आपण म्हणतो की हा जो मनुष्य आहे तो सेल्फ क्लोज आहे, परंतु कन्फ्युजनमध्ये. करायचं तर आहे, परंतु दुसऱ्यांवर अवलंबून आहे. स्वतःमध्ये बिलकुल धमक नाहीये की मी लोकांना जॉईन करेलच. या कंपनीत जर 40 लाख लोक जॉईन झालेले आहेत तर कोणी ना कोणीतरी त्यांना जॉईन केलेत. मी शिकेल आणि करेल, तसं नाहीये. जॉईन व्हायच्या अगोदरच यांचा प्रश्न येतो त्या माणसाचा. पुढे नाही झालं तर काय? आता आपल्या क्लोजिंग मधले 3 पॉइंट्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत. लक्षात ठेवा तुम्ही. आणि जर तुमच्याकडं योगायोगाने नोटबुक असेल तर तुम्ही लिहून ठेवा. जेव्हा आपण या बिझनेसमध्ये क्लोज करतो, एखाद्या माणसाला जॉईन करतो, एखाद्या माणसाची प्रश्नांची उत्तर देतो, तेव्हा 3 नियम खूप इम्पॉर्टंट पाळा. पुढचे 10 वर्ष, 5 वर्ष, जेवढे वर्ष डायरेक्ट सेलिंग जे आहे हे जगात 100 वर्षांपासून चालू आहे. ते लवकर बंद होणार नाहीये, त्याची काळजी करू नका, कारण डायरेक्ट सेलिंगला पर्याय नाहीये. आज Amazon पण डायरेक्ट सेलिंगच करत आहे. तर क्लोजिंग करत असतानाचे 3 नियम. पहिला नियम, समोरच्या व्यक्तीने दिलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर
आपल्याला द्यायचं नाहीये, तर त्याला प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला प्रश्नांनी द्यायचं आहे. त्याचं रिझन असं आहे, तुम्ही जेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्याल, तेवढे प्रश्न समोरचा मनुष्य दर 2 मिनिटाला विचारत असतो. 5,000-6,000 ची एक शॉपिंग करण्यासाठी किंवा जीवनामध्ये एकदाच एका जेन्युइन कंपनी 20 वर्ष जुन्या कंपनीमध्ये एकदाच शॉपिंग करण्यासाठी जर तो 100 प्रश्न विचारणार असेल, तर तुम्ही या बिझनेसमध्ये टिकणारच नाही. त्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे, सगळ्यात चांगलं उत्तर असतं प्रश्न. सो पहिला नियम आहे, की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. दुसरा जो नियम आहे, तो त्याला आपलं ज्ञान त्याच्यावर प्रचंड ओतायचं नाहीये. त्याला लेक्चर द्यायचं नाही. तो म्हटला माझ्याकडे पैसे नाहीयेत, तर त्याला भलं मोठं लेक्चर द्यायचं नाहीये, की काय तुझ्याकडे या वयामध्ये पैसे नाहीयेत, तू काय केलं जीवनामध्ये वगैरे, वगैरे. असं लेक्चर द्यायचं नाहीये. आणि तिसरं शेवटचं जे आहे, त्या माणसाला खोटी कमिटमेंट द्यायची नाही क्लोजिंग करत असताना. तू काही काळजी करू नको, मी तुझे 2, 4, 8, 16, 32 सगळे मी जॉइन करून देतो. जर तुम्ही हे क्लोजिंग करत असताना क्लोजिंग तुम्ही बोललात, तर तो क्लोज तर होईल, पण पुढे काम करणार नाही आणि तो एक सेल झाला. तो तुमचा बिझनेस पार्टनर झाला नाही. त्यामुळं 3 नियम प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस, इथून पुढे तुम्ही जे काही प्रश्न असतील, त्यावेळेस 3 प्रश्न मी तुम्हाला हे 3 नियम सांगणार नाहीये. हे 3 नियम लक्षात ठेवा. फर्स्ट, प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. दुसरं, त्याला कोणत्याही प्रकारचं लेक्चर द्यायचं नाही आणि लास्ट जे कमिटमेंट द्यायची नाही, ओव्हर कमिटमेंट करायची नाही. अदरवाईज तुम्ही सेल करून पण सेल होणार नाही किंवा झाला तरी तो पुढे काम करणार नाही. तर प्रश्न काय आहे आता? माझे 2 झाले नाही तर काय? बरोबर? हाच प्रश्न आहे. येस सर. ओके. आता प्रश्नाचं उत्तर काय आहे मी ते तुम्हाला सांगतो. तू का जॉइन झालेला आहेस? व्हॉटएव्हर तुमचा किंवा तू का जॉइन झालेली आहेस? आता पहिल्यांदा त्यांनी मला प्रश्न विचारला, "सर मी तर जॉइन करायला तयार आहे. परंतु माझे पुढे 2 नाही झाले तर?" याचं उत्तर मी काय देतो, की सपोज त्याचं नाव अनिरुद्ध आहे. अनिरुद्ध ठीक आहे, तू जॉइन हो. परंतु तू का जॉइन होणार आहेस? तू जॉइन का होणार आहेस? त्याचं उत्तर असतं, "मला बाईक घ्यायची आहे. आमच्या घरी खूप मेडिकलचा खर्च झालाय म्हणून मला एक्स्ट्रा पैशाची इन्कमची गरज आहे." वगैरे, वगैरे व्हॉटएव्हर. मग त्याचा जो व्हाय आहे, त्याला आपण खूप डीपमध्ये जायचं आपण, की तो सहज उत्तर देतोय का खरी उत्तर देतोय? पहा, हा एक सेल नाहीये ₹1200 चा किंवा ₹12,000 चा. हा एक बिझनेस पार्टनर आहे, जो तुमच्या टीममध्ये ॲड होणार आहे आणि पुढचे वर्षानुवर्ष काम करणार आहे. त्यामुळे या क्लोजिंगला खूप सिरियसली घ्या. हे क्लोजिंग तुमच्या लाईफमध्ये लाखो रुपये आणणार आहे, जे की माझ्या लाईफमध्ये आणलं आणि हजारो डायरेक्ट सेलरच्या लाईफमध्ये आणतं. समोरच्या माणसाचा प्रश्न आहे, मी मी तर जॉइन होतो, परंतु माझे 2 नाही झाले तर काय? मी त्यांना म्हणलं, "तुझे 2 होतील की नाही होतील त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. तू का जॉइन होणार आहे ते सांग." त्यांनी मला उत्तर दिलं, "मला बाईक घ्यायची आहे." "का बाईक घ्यायची आहे?" तो जो म्हटला, "नाही मला सहज बाईक घ्यायची आहे." तर हा जो गेस्ट आहे, हा एक सहज गेस्ट आहे. याच्याकडे काही जॉइन होण्याचं रिझन नाहीये आणि तो विनाकारण एक प्रश्न घेऊन आलेला आहे. त्याला जॉइन व्हायचं नाही कारण त्याच्याकडं ड्रीम नाहीये. परंतु एखादा मनुष्य म्हणला, "माझ्या वडिलांनी लोन काढून मला इंजिनिअरिंग शिकवलेलं आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती भयंकर आहे. मला त्यांना मदत केल्याशिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून मला हा बिझनेस करायचा आहे." येस, धिस इज अ जेन्युइन आन्सर. मग आता आपण अनिरुद्धला विचारलं, की "तू मला सांग, की तुझ्यासारखा इश्यू असणारे या जगात किती लोकं असतील, की ज्यांना प्रचंड पैशाची आवश्यकता आहे? किती लोकं असतील?" तर तो म्हणेल त्याचं उत्तर काय असेल नॉर्मली? ऋतुजा मॅडम आहेत का त्या? अनिरुद्ध, जसा तुझा प्रॉब्लेम आहे, जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्यांनी जेन्युइन प्रॉब्लेम सांगितला. तसा तुला काय वाटतं या जगात किती लोकं असतील? खूप लोकं असतील, की कमी लोकं असतील, का असं कोणीच नाही, तू एकटाच आहे, तुझ्याकडे जेन्युइन प्रॉब्लेम आहे? तर कोणी उत्तर देऊ शकेल का याचं? किती किती लोकं असतील असं तो उत्तर देईल? हँड रेज करून उत्तर दिलं तरी चालेल. तुम्ही इंटरॅक्टिव्ह केलं तर मला असं मी एका पीसी बरोबर बोलतोय असं मला वाटणार नाहीये. येस.
व्हेरी गुड. ओके. काय उत्तर देईल अश्विनी मॅडम तो? येस, काय उत्तर देईल? तो म्हणेल की त्याला बाईक घ्यायची म्हणून त्याने हे केलं होतं, पण त्याचं काही होस्टच नाही त्याच्यापासून, एमच नाही. हो, परंतु आता आता अशी केस आहे की तो म्हणतोय की माझ्या वडिलांनी इंजिनिअरिंगसाठी लोन काढलंय आणि मला लोन दिलंय. आणि हे लोन नील करण्यासाठी मला बिझनेस करायचा आहे. तर मी त्याला म्हटलं की जगात अशी किती लोकं असतील ज्यांच्याकडं ज्यांच्याकडं अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतील. येस, भरपूर लोकांनी उत्तर दिलंय की तो असं म्हणेल की खूप लोकं असतील. येस, व्हेरी गुड. खूप लोकं असतील. अशा प्रकारे रिस्पॉन्स द्या म्हणजे आपलं ट्रेनिंग पट पुढे जाईल एकदम. तर मी त्याला विचारलं की तुझ्याकडे जी 200 लोकांची लिस्ट आहे तुझ्या मोबाईलमध्ये, याच्यामध्ये किती लोकं असतील? तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर असेल, असतील, भरपूर लोकं असतील. मग तू या लोकांना विचारलंय का की तुम्ही जॉइन व्हाल की नाही व्हाल? तर तो म्हणेल नाहीच, नक्कीच नाही. जर तू जॉइन व्हायला तयार आहे बिकॉज तुझ्या वडिलांचं लोन भरण्यासाठी तू करायला तयार आहेस, तर त्यांना असं वाटत नाही का की त्यांच्या वडिलांनी पण त्यांना जे काय लोन दिलेलं आहे किंवा त्यांना जी काय बाईक घ्यायची आहे, यासाठी त्यांनी काहीतरी करावं? अशी लोकं असतील जगात? तो म्हणला, हो, नक्कीच असतील. मग अनिरुद्ध एक काम करायचंय. जर तुला तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी दिलेलं लोन नील करण्याची इच्छा असेल मनःपूर्वक, तर तू तुझ्या ओळखीच्या लोकांना बोलवायचंय. जसा तुझा प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी तू काहीतरी मार्ग शोधतोय. जगात अशी खूप सारी लोकं आहेत की ज्यांना काहीतरी मार्ग शोधायचा आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आपलं काम आहे त्या लोकांना हा मार्ग दाखवायचा आहे. त्यातल्या 2 लोकांनी हा मार्ग स्वीकारला, की तुझा बिझनेस स्टार्ट झाला. बरोबर? मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नाने दिलंय. त्याला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर त्याला मिळालेलं आहे. बरोबर? कोणताही व्यक्ती नॅसफिक्स का जॉइन करतो? कोणताही व्यक्ती डायरेक्ट सेलिंग का जॉइन करतो? हे पहिल्यांदा त्या माणसाला विचारणं गरजेचं आहे किंवा त्यांनी का निर्णय घेतलेला आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे की व्हाय क्लिअर करणं गरजेचं आहे आणि ज्याच्याकडे व्हाय नाहीये, तो असंख्य प्रश्न विचारत असतो. कंपनी पळून गेली तर, कंपनी बंद झाली तर. कारण त्याला सध्या पैशाची गरज नाही म्हणून तो असेच कुठूनतरी दुसऱ्यांचे प्रश्न घेऊन आलेला आहे. ज्या लोकं सेल्फ क्लोज आहेत तेच असले काही प्रश्न विचारत नाही. सो मला वाटतं ऋतुजा पाटील यांचं उत्तर मिळालेलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? Yes, sir. Next question. Just a minute. अभय गायकवाड यांचा प्रश्न आहे की इन्व्हेस्टमेंट आहे का या वर्कमध्ये? मे बी अभय सर जे ते फर्स्ट टाइम आज अटेंड करतायत. सो मिस्टर अभय, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही उद्या रात्री 9 वाजता मीटिंग अटेंड करा. त्यानंतर तुम्हाला जास्त डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समजतील. त्यानंतर अश्विनी मॅमचाच प्रश्न आहे की सर इन्कम कसं आहे? त्यांनी ज्या लोकांनी प्रेझेंटेशन अटेंड केलंय त्या लोकांना ऑलरेडी माहीत असतं आणि जर कोणी म्हटलं, मला कळालंच नाही कालच्या प्रेझेंटेशनमध्ये काय, इन्कम कसं मिळतं वगैरे, वगैरे, तर तुम्ही तिथं पेपर पेन घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. बिकॉज दॅट इज नॉट युअर जॉब. त्यांना सांगा, तुम्हाला जर अटेंड झालं नसेल, व्यवस्थित समजलं नसेल, उद्या संध्याकाळी परत अटेंड करा. लक्षात आलं? बिलकुल तुम्ही सेल्समन बनण्याचा प्रयत्न करू नका. तुला जर समजलं नसेल तर प्लीज कम नेक्स्ट डे और सुनो वापस एक बार हिंदी में. ठीक है? सर सो नेक्स्ट क्वेश्चन आयुष असा आहे हा मी रीड करतो. आयुष्यमानचा प्रश्न आहे, काही इन्व्हेस्टमेंट आहे का या वर्कमध्ये? असा समोरचा मनुष्य प्रश्न विचार नाही विचारत. हा जो प्रश्न आहे तो हा एका गेस्टचा प्रश्न आहे. बरोबर, यायच्या अगोदरचा. जो येऊन गेलाय, बरोबर, त्याला तुम्हाला सांगायचंय की वन टाइम शॉपिंग करायचे. कोणी जर म्हणला की पैसे या बिझनेसमध्ये लावायचेत का? येस, वन टाइम शॉपिंग करायचे आणि शॉपिंगचे जे प्रोडक्ट आहेत त्याला पाठवून द्यायचे. बरोबर? हा इन्कम कसा आहे तो गेस्टचा प्रश्न आहे. सर प्रोडक्ट क्वालिटी कशी आहे? तर ज्यांनी हा पण एक गेस्टचा प्रश्न आहे. ज्यांनी तुम्हाला बोलवलंय
त्यांच्याकडे जे प्रोडक्ट आहेत त्याप्रमाणे पहा. प्रोडक्ट क्वालिटी जर बेस्ट नसेल तर एवढे दिवस कंपनी बिलकुल चालणार नाही. शॉपिंग केल्यावर खरंच इन्कम मिळतील का आणि आतापर्यंत तुम्हाला किती इन्कम मिळाले आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. तर शॉपिंग केल्यावर इन्कम मिळतील का आणि आतापर्यंत तुम्हाला किती इन्कम मिळालं आहे? जर तुम्हाला काही इन्कम मिळाला असेल तर यू शुड शो हिम. जर तुम्हाला इन्कम मिळालं नसेल, तुम्ही आत्ताच कामाला सुरुवात केली असेल, स्ट्रेट फॉरवर्ड त्यांना सांगा, मी आत्ताच कामाला सुरुवात केलेली आहे, मी एक ट्रेनी आहे, आता मी 19 वर्षाचा आहे, मी आता शिकतोय, लवकरच माझं इन्कम चालू होईल. तुला तोपर्यंत वाट पाहिजे असेल तर वाट पहा. इन्कम आल्यानंतर फोटो स्क्रीनशॉट पाठवतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे शॉपिंग किती रुपयाची करायची, हा पण गेस्टचा प्रश्न आहे. शॉपिंग ठीक आहे. ओके. मी जर अजून कोणाला जॉईन केले तर हे सगळे मला असं वाटतंय ते लोक आहेत ज्यांनी अटेंड केलेलं नाहीये. येस सर. दिनेश ओके. गायकवाड यांचा प्रश्न आहे, सर ऑनलाईन गोष्टींवर विश्वास नाही करत कोणी. कुठे यांचा प्रश्न लास्टला आहे का? नाही, जगन्नाथ भोसले यांच्या प्रश्नाच्या खाली. ओके, व्हेरी गुड. येस, दिनेश गायकवाडांचा प्रश्न आहे की सर ऑनलाईन गोष्टींवर लोक विश्वास करत नाही. आता आपला मुद्दा हा आहे की दिनेश गायकवाडांनी सतीश गायकवाडांना बोलवलं आणि सतीश गायकवाडांनी प्रोग्राम पाहिल्यानंतर सतीश गायकवाड तुम्हाला काय प्रश्न विचारतील तो प्रश्न तुम्ही मला विचारायचा आहे. बरोबर. तर सतीश गायकवाडांनी सगळ्यांना समजा हा प्रश्न विचारला की ऑनलाईन गोष्टींवर कोणी विश्वास ठेवत नाही, तर आपण त्यांना विचारायचं, आपले नियम ठरलेले आहेत, पहिल्यांदा त्यांनाच प्रश्न विचारायचा आपल्याला, कारण आपण त्यांच्या उत्तरं द्यायचं नाहीये. आपण त्यांच्यावर वादविवाद घालण्याची स्पर्धा चालू केलेली नाहीये. तर त्यांना हे उत्तर विचारायचं की तुम्ही विश्वास ठेवता का? त्यांचं उत्तर काय असेल? सतीश अभय गायकवाड, तुमचे एक सतीश गायकवाड आहेत, ते आले तुमच्या मीटिंगला आणि दुसऱ्या दिवशी क्लोजिंगला तुम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला जॉईन करायचे का? तर ते तुम्हाला म्हणले ऑनलाईनवर कोणी विश्वास ठेवत नाही. तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही ठेवता का? त्याचं उत्तर काय देतील? अभय गायकवाड, तुम्ही उत्तर द्या. ज्यांनी हा प्रश्न विचारलाय ना की लोक विश्वास ठेवत नाही, त्याला हा प्रश्न विचारायचा, तू ठेवतोस का? आपण मराठी लोक आहोत, तुम्ही म्हटलं तरी चालेल, तू म्हटलं तर थोडासा राग. तुम्ही ठेवता का? त्याचं उत्तर जर असेल नाही मी पण ठेवत नाही, म्हणायचं तुमच्यासाठी हा बिझनेस नाहीये, कारण जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत मनुष्य आहे हा ऑनलाईन बिझनेस करतो. आणि तुम्ही जर त्याच्याबरोबर Amazon कडून प्रोडक्ट घेत असेल आणि तुमचा विश्वास नसेल तर कृपया Amazon मधून प्रोडक्ट घेऊ नका. आणि तो जर म्हणला येस मी ठेवतो, तर दुसरा प्रश्न विचारायचा, तुम्हाला काय वाटतं लोक का ठेवत नसतील? तर त्याचं उत्तर हे असेल, हा लोकांबरोबर खूप सारे फ्रॉड झाले असतील म्हणून ठेवत नसतील. तर त्याला सांगायचं की फ्रॉड जर झाला तर त्याची कंप्लेंट करण्याची सुविधा भारत देशामध्ये आहे की नाहीये? तर ऑब्व्हियसली आहे. फ्रॉड हे होतच राहणार. अजूनही बँकांमध्ये फ्रॉड होतात. बँकांचा स्थापना होऊन काही वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली, तरी बँकांमध्ये फ्रॉड होतात. मग फ्रॉड हे होणारच आहेत. परंतु फ्रॉड होतो म्हणून बँकेत पैसे ठेवायचे आपण बंद केलेत का? नाही. आपल्याला त्याला लेक्चर द्यायचं नाहीये. त्याला सरळ सांगायचं की फ्रॉड होण्याची, जर फ्रॉड झाला तर त्याची कंप्लेंट करण्याची सोय आहे की नाहीये? आहे. फ्रॉड होणार आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही का? मग तो म्हणेल हो करायला पाहिजे, म्हणून करायचा हा बिझनेस. ठीक आहे. अजून कोणाचा जेन्युइन प्रश्न वाटतोय का संकेत? येस सर. अमोल थोरात यांचा क्वेश्चन आहे, येस. सर एखाद्याला जर जॉईन नसेल व्हायचं पण त्याला फक्त प्रोडक्ट घ्यायचे असतील तर आपल्याला काही प्रॉफिट आहे का? हो बिलकुल आहे. त्याला प्रोडक्ट तुम्ही घेऊन द्या आणि तुमच्या आईच्या नावाचा आयडी काढा. तुमच्या मम्मीच्या नावाचा आयडी काढा. त्या मम्मीच्या नावाच्या आयडीवरचे प्रोडक्ट जे आहेत ते त्याला कुरिअरने आपली कंपनी पाठवून देईल आणि तुमच्या मम्मीचं बिझनेस सेंटर चालू होईल, जेणेकरून मम्मीला पण इन्कम होईल आणि त्या माणसाला प्रोडक्ट मिळेल. आणि मम्मीच्या बिझनेस सेंटरवर पण तुम्हाला एक वेगळे इन्कम जनरेट करता येईल. जेवढे जास्त बिझनेस सेंटर तुमचे या बिझनेसमध्ये असतील तेवढ्या मोठ्या प्रमाणात इन्कम मिळतो. मी सुरुवातीला एका बिझनेस सेंटरवर सुरू केलं होतं,
नंतर मी दुसरं बिझनेस सेंटर पण सुरू केलं. 2 बिझनेस सेंटरवर मिळून आतापर्यंत मी जो काही इन्कम कमवलाय तो 2 बिझनेस सेंटरवर कमवला. सो तुमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाच्या नावाने बिझनेस सेंटर असेल तरी बेटर आहे. एक पॅन कार्ड, एक बिझनेस सेंटर असेल, दॅट्स बेटर. येस. एनी अदर क्वेश्चन? मे बी प्रियांका मॅम ज्या नवीन असोसिएट आहेत त्यांचा प्रश्न आहे की लोक विचारतात सर मिनिमम किती रुपयाचे प्रोडक्ट परचेस करावे लागतील. व्हेरी गुड क्वेश्चन. आपल्याकडे काही पॅकेजेस आहेत आणि त्या पॅकेजेसचे त्यांना फोटो पाठवायचे. त्यांना जे डायजेस्ट होईल ते पॅकेज ते बाय करतील. आणि ज्यांनी हा प्रेझेंटेशन अटेंड केलाय त्यांना ऑलरेडी ते माहिती आहे. त्यामुळं ज्यांनी अटेंड नाही केलं त्यांचा हा प्रश्न असेल, आपण प्रेझेंटेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला पॅकेजेस पाठवून देत असतो. ठीक आहे. अजून Yes, कोणाचा sir. प्रश्न आहे का? अजून तरी कोणाचा असोसिएटचा प्रश्न नाही आहे. अभय गायकवाड यांचा प्रश्न आहे की कुरिअर पार्टनर कोणते आहे कंपनीचे. सो मिस्टर अभय आपण DTDC आणि स्पीड पोस्ट या दोघांसोबत टायअप केलेला आहे. सो याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न नाही आहे सर. आपण मे बी आपल्या क्वेश्चन्सवर प्रोसीड करूया. ठीक आहे. का तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा असेल, प्रश्न तो पाहिजे जो वेबिनार अटेंड करून गेलेला गेस्ट तुम्हाला विचारतो. तुमचा मित्र ज्याला तुम्ही बोलवलं होतं, तुमच्या विनंतीला मान देऊन तो आला होता आणि त्या व्यक्तीने वेबिनार अटेंड केला. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना फीडबॅकसाठी कॉल केला आणि फीडबॅकसाठी कॉल करत असताना त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले. ते प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं माहीत नाही आहेत, सो दॅट तुम्ही मला ते विचारणार आहात आणि त्याला आपण क्लोजिंगमधले ऑब्जेक्शन्स म्हणतो आणि ते ऑब्जेक्शन्स हँडलिंगसाठी आजचा आपला सेशन आहे. सो जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्याकडे दुपारी जे क्वेश्चन्स आले होते त्याच्यामध्ये कोण आहे की जे आता फर्स्ट क्वेश्चन विचारेल, ज्याच्यावर आपलं एंटायर डिस्कशन झालं होतं. हँड रेज केला तरी चालेल आणि तुम्ही तुमचा प्रश्न विचारा आता. सर एका असोसिएटला एक क्वेश्चन आला होता गेस्ट कडून की हा बिझनेस सॅच्युरेशनला आलेला आहे आणि ह्या बिझनेस मध्ये आता कोणी जॉईन होत नाही. असा असोसिएटला प्रश्न आला. ठीक आहे. अच्छा. हो. हा प्रश्न पहिली गोष्ट तुम्ही परत एकदा एक्सप्लेन करा, जेणेकरून आपल्याकडे जे 39 लोक इथं आहेत या लोकांना पण हा समजेल. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की मिस्टर घोरपडे जो प्रश्न विचारतात हा तुम्हाला समजला का, आणि अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला कोणी विचारलाय का आतापर्यंत, किंवा तुमच्या विचारण्यात आलाय का? जर तुम्ही कधी हा प्रश्न तुमच्या टीम मधून कधी ऐकला असेल तर तुम्ही हँड रेज करा, नसेल ऐकला तर नका करू. घोरपडे तुमचा प्रश्न रिपीट करा. हा बिझनेस सॅच्युरेशनला आलेला आहे, तर या बिझनेस मध्ये लोक जॉईन होतील का? म्हणजे कोणी जॉईन होत नाही या बिझनेस मध्ये असं त्यांना म्हणायचं होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आज तगायत कोणी विचारला असेल तर मला हँड रेज करा, कारण मी दररोज लोकांशी बोलत नाहीये. मी ऑलरेडी जॉईन लोकांशी बोलतो. तर तुम्ही नवीन लोकांशी बोलतो. तुम्हाला जर अशा प्रकारचा प्रश्न आला असेल तर हँड रेज करा की मला पण असा प्रश्न विचारला गेला होता. इथं आयुष्यमाननी हात वर केला. अजून कोणी आहे का? अमोल थोरात, व्हेरी गुड. अभय गायकवाडांना पण प्रश्न आलाय. आता आपण या 3 लोकांनाच प्रश्न विचारू. ते म्हणत असतील उगीच हात वर केला. ठीक आहे. तर गेस्ट म्हणतोय की हा बिझनेस सॅच्युरेशन मध्ये आलेला आहे. त्यांनी काल वेबिनार अटेंड केला त्या गेस्टने, आणि गेस्ट आज काय म्हणत आहे की हा बिझनेस सॅच्युरेशनला आलेला आहे आणि अशा प्रकारच्या बिझनेस मध्ये कोणी जॉईन होत नाही. तर मला या 3 प्रश्न लोकांनी चॅट मध्ये उत्तर द्यायचंय, आयुष्यमान, अमोल आणि अभय. की आयुष्यमान, अभय आणि अमोल, तुम्हाला काय वाटतंय की गेस्ट बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय? म्हणजे हा बिझनेस खरंच सॅच्युरेशनला आलाय, आता पृथ्वीवर कोणीच या बिझनेस मध्ये जॉईन होणार नाही, का होतील लोक जॉईन? तुम्हाला काय वाटतंय? आयुष्यमान, तुम्हाला काय वाटतं, हा बिझनेस भारतामध्ये सॅच्युरेशनला आलाय की नाही आला?
लवकर लवकर उत्तर द्या. 15 मिनिटं राहिलेत आता आपल्याकडं. रॉंग उत्तर आहे. बरोबर, होतील जॉईन. आयुष्यमानने उत्तर दिलंय. होतील बट अभय गायकवाडने उत्तर दिलंय. आणि अमोल तुमचं उत्तर काय? जगात आता कोणी जॉईन होणार नाही का होतील जॉईन? इथून पुढं गेस्ट म्हणतोय सॅच्युरेशनला आलेला आहे. होणार. व्हेरी गुड. खूपच पॉझिटिव्ह लोक आहेत आपल्याकडे. मग आता गेस्ट जो आहे त्याला मराठी भाषेमध्ये आपण म्हणू शकतो त्याचा अज्ञान आहे की त्याला काय समजलेलंच नाहीये. तर मित्रांनो, त्याचं असं झालेलं आहे की तो ऐकण्यामध्ये ऐकून तो घाबरलेला आहे. तर हा त्याचा प्रश्न नाही, ही त्याची भीती आहे. हा प्रश्न नाही त्याचा, ही त्याची भीती आहे की कोणी जॉईन झालं नाही. तर ऍक्च्युली त्याचा हा प्रश्न आहे की मी तर जॉईन करतो, परंतु कोणी जॉईन झालं नाही तर. किंवा त्याचा हा प्रश्न आहे की सगळ्यांनाच हे माहिती असेल तर मग कोण जॉईन होणार. तेव्हा त्याचं उत्तर काय ते सांगतो मी तुम्हाला. आता असं समजू की अमोलचा मित्र आहे श्रीकांत, आणि श्रीकांतला अमोलने बोलवलं होतं. श्रीकांत म्हणला, अरे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे कोणी जॉईन होणार नाही. काय उत्तर द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो. श्रीकांतला मी पहिल्यांदा विचारायचं की सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कोणाला माहिती आहे? तुझं काय म्हणणं की कोणाला आहे? भारतातल्या 135 करोड लोकांना हा बिझनेस माहिती आहे का जगातल्या काय 700 कोटी लोकांना हा बिझनेस माहिती आहे? तर तुझ्याकडे काय डेटा आहे? तुझ्याकडे डेटा काय की सगळ्यांना म्हणजे 135 करोड लोकांना माहिती आहे का? तर तो म्हणेल नाही नाही बहुतांशी सगळ्या लोकांना. मग म्हणायचं एक काम करू, तुझ्याकडे 200 लोकांची लिस्ट आहे त्यातल्या किती लोकांना माहिती आहे? आता त्याचं उत्तर काय असेल? कोणी उत्तर देऊ शकेल का इकडे चॅटमध्ये? काय उत्तर असेल? तुझ्याकडे जी 200, श्रीकांत तू म्हणतो जगातल्या सगळ्या लोकांना बिझनेस माहिती आहे. लेट्स अज्युम की तुझ्याकडे जी 200 लोक आहेत त्यातल्या किती लोकांना हा बिझनेस माहिती असेल? तर आपले 3 जे मित्र आहेत त्यांनी हँड रेज केला होता. मला सपोर्ट करून उत्तर द्या. काय उत्तर देईल श्रीकांत? त्याच्या 200 पैकी किती लोकांना डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस माहिती असेल? अभय गायकवाडने उत्तर दिलंय 10%. त्याच माणसाने उत्तर दिलं की माझ्या 200 पैकी लोकांना पण 10% लोकांना माहिती आहे. हे मी नाही सांगितलं, तर त्यांनीच सांगितलं. मग त्याला सांगायचं की सॅच्युरेशन म्हणजे काय? सॅच्युरेशन म्हणजे 100% लोकांना. व्हेरी गुड, थँक्यू, खूप उत्तर व्यवस्थित दिल्याबद्दल. तर सॅच्युरेशन म्हणजे काय? ओव्हरलोड. प्रत्येकाकडे 3 सिम कार्ड स्लॉट, फक्त 2च सिम कार्ड, अजून एक जे आपलं याचं मोबाईल आहे त्याच्या मागे पण एक सिम कार्ड. दॅट इज सॅच्युरेशन. प्रत्येकाकडे सिम कार्ड होणं. भारतात अजून सिम कार्डचं सॅच्युरेशन पण झालेलं नाहीये. बरोबर. तर तो घाबरतोय. आणि तो का घाबरतोय? बिकॉज त्याला असं वाटतंय की कोणी जॉईन होणार नाही. त्याला असं वाटतं. मग त्याला आपल्याला समजावून नाही सांगायचं, अरे नाही झालं, असं नाहीये, अजून कोणालाच माहिती नाहीये, लेक्चर द्यायचं नाही. आता त्याला विचारायचं की ठीक आहे, तू मला सांग की तू हा वेबिनार का अटेंड केला होता? नको जॉईन हो. तुला वाटतं ना सगळं जग जॉईन झालेलं आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. सोडून दे. एक काम कर, तू मला हे सांग की तू हा वेबिनार का अटेंड केला? तर तो म्हणला, मला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे. तुला काय वाटतं की किती लोकांना एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे? खूप साऱ्या लोकांना. मग त्यांना डायरेक्ट सेलिंग माहिती आहे का? हो, त्यांना डायरेक्ट सेलिंग माहिती आहे. मग त्यांनी का जॉईन नाही केलं? का सगळ्यांना भीती वाटते पुढे होणार नाही म्हणून? तर तसं नाहीये. सगळ्या लोकांना डायरेक्ट सेलिंग माहित नाहीये. आणि आता त्यांना अजून एक प्रश्न विचारला, आजकाल लोकांकडे कोणता असा सोर्स आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता इन्कम मिळेल? असं तुझ्याकडे काय सोल्युशन आहे का? चल, या बिझनेसमध्ये कुणी जॉईन होत नाही, प्रत्येकाला इन्कमची गरज आहे ना, तू मला असा एक सोर्स सांग ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता एक मोठा लीगल इन्कम मिळेल. त्याच्याकडे उत्तर आहे का? बिलकुल नाही. असतं तर तो इकडे कशाला आला असता? तेव्हा आपण त्याला सांगतो की या बिझनेसमध्ये आपण मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांना इन्कम देतो. आणि हा बिझनेस अजून भारतामध्ये व्यवस्थितरित्या सुरू झालेला नाहीये. भारत सरकारने
आतापर्यंत याच्या गाईडलाईन्स आत्ताशी आणलेल्या आहेत. तुला गाईडलाईन्स माहिती आहेत का? डायरेक्ट सेलिंगच्या गाईडलाईन्स श्रीकांत तुला माहिती आहेत का? भारत सरकारने कोणत्या वर्षी किती पाणी गाईडलाईन्स आणल्या? तो नाही मला माहित नाही. तुला जर माहित नसेल तर बाकीच्यांना कसं माहित असेल, आणि बाकीच्यांना जर माहित नसेल तर सॅच्युरेशन कसं होईल? लक्षात आलं? तर आपण कोणत्याही माणसाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊन सॅटिस्फाय करायचं नाहीये, तर आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्याला प्रश्न विचारून त्याला त्याला क्लोज करायचंय. लेक्चर देऊ नका त्यांना. कोणता नेक्स्ट प्रश्न आलेला आहे सांगा. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की घरचे नको म्हणतात, किंवा मग त्याच क्वेश्चनला अल्टरनेट क्वेश्चन आहे की मी घरी डिस्कस करून सांगतो. अच्छा, हा रेग्युलर प्रश्न आहे का? येस सर, मोस्ट ऑफ द असोसिएट्सला हा क्वेश्चन येतो. चला, अमोल थोरात आणि यांचा लोअर हँड करा. आणि आता हा प्रश्न कोणाला पडलाय सांगा, की कोण असं म्हटलं की सर मला तर करायचंय परंतु घरचे नको म्हणतात? आहे का कोणाला हा प्रश्न पडलाय का? असं तर त्याचं पण उत्तर घेऊ. कोणी हँड रेज केलेलं नाही पहा. मोस्टली जे सर स्टुडंट लेवलला काम करतायत त्यांचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. कोणी, मला वाटतं मी त्यांना प्रश्न विचारतो म्हणून कोणी हँड रेज केला नसेल. अच्छा, मॅडमने केलेला आहे. ओके, गुड. तर एका मुलाला बंद करा. एका व्यक्तीला आपण विचारलं, तू काल वेबिनार अटेंड केलायस, तुझं उत्तर काय आहे? तो म्हणला की मला वडिलांना विचारायचंय आणि वडील मला नाही म्हणतायत करण्यासाठी. तर आता त्याचे वडील नाही म्हणतायत, हा आपला प्रॉब्लेम आहे, आपल्या कंपनीचा प्रॉब्लेम आहे की त्याचा प्रॉब्लेम आहे? तर ऑब्विसली हा त्याचा आणि त्याच्या वडिलांच्या दरम्यानचा प्रॉब्लेम आहे. आता आपण यामध्ये त्याच्या वडिलांबद्दल पण काय बोलायला नाही पाहिजे, कारण वडील त्याचे स्वतःचे, तो हर्ट होईल. मग काय बोलायला पाहिजे? तर आपण त्याला विचारायला पाहिजे की तुला हा बिझनेस करायचा का? नेहमीचा आपला प्रश्न आहे. प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. त्याच्या वडिलांबद्दल काय विचारायचं नाहीये, तुझे वडील नाही का म्हणतात, नाही का? पहिल्यांदा प्रश्न विचारायचा, तुला हा बिझनेस करायचा आहे का? तर तो म्हणेल हो मला बिझनेस करायचा आहे. का करायचा तुला बिझनेस? तो परत एकदा सांगेल मला वडिलांना मदत करायची. मग तुला का वाटतं की तुझे वडील तुला नाही का म्हणतायत? तर त्याची 3 कारणं आहेत. तो सांगेल मला वाटतं वडिलांना असं वाटतं की माझ्या अभ्यासावर परिणाम होईल. वडिलांना असं वाटतं की मी यशस्वी होणार नाहीये. तर ह्या 2 गोष्टींमुळं वडील कदाचित नाही म्हणत असतील. त्याला परत प्रश्न विचारला, तुला काय वाटतं की तू या बिझनेसमध्ये कामाला सुरुवात केली तर तुझ्या अभ्यासावर खरंच परिणाम होईल का? कारण हा बिझनेस तर फक्त 2 तास चालतो रात्रीचा. तर त्याचं उत्तर असेल नाही नाही, मी रेग्युलर ऍडजस्ट करेल. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मी त्याला विचारला की मला सांग, तू ह्या बिझनेसमध्ये जर जॉईन झाला तर यशस्वी होण्याचे चान्सेस किती आहेत? तर तो म्हणेल डेफिनेटली होईल, कारण जवान आहे. तो म्हणेल. मग आता त्याला विचारलं आपण की वडील तुला का नाही म्हणतात? बिकॉज वडिलांना एक भीती वाटत असते की एकतर ह्याचा अभ्यासातलं लक्ष कमी होईल किंवा फेल होईल या बिझनेसमध्ये. तर त्याला सांगायचं, तुला तुझ्या वडिलांना हे प्रूव्ह करून दाखवायचंय का की मी या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, किंवा मी मागे एकदा फेल्युअर झालोय म्हणून तुम्ही माझ्यावरचा फेल्युअरचा ठपका काढून टाका, याच्यासाठी तुला एकदा ट्राय करायचंय का? तर तो म्हणेल हो अवश्य ट्राय करायचंय. मग त्याला सांगायचं की तू वडिलांच्या समोर तुझी इमेज ग्रो करण्यासाठी एकदा वडिलांना न विचारता निर्णय घे एक शॉपिंग करण्याचा. असेही आपण आयुष्यामध्ये बरीचशी अशी कामं करत असतो जी चांगली नसतात, जी आपल्या वडिलांना आपण विचारत नाही 18 वर्षानंतर आणि ती करत असतो. हे तर खूप चांगलं काम आहे, जे आपण वडिलांना न विचारता केलं तरी चालू शकतं. हे काही इल्लीगल काम नाही की जेणेकरून नंतर तुम्ही अडचणीत याल. तर पहिल्यांदा त्याला त्याचा व्हाय क्लिअर करून घ्यायचा आहे की खरंच तुला का करायचंय.
ज्याला करायचंच नाही तो कधी कधी वडिलांच्या आड लपून बसतो आणि म्हणतो वडील म्हणतात म्हणून मला करायचं नाही. ऍक्च्युली त्याला पण करायचं नसतं, पण त्याला खूप जेन्युनली काहीतरी करायचंय, बट वडील नाही म्हणत असतील तर वी शुड हेल्प हिम आउट. गॉट इट? उत्तर मिळालं संकेत तुम्हाला? येस सर. ओके. नेहमी प्रश्नाचं उत्तर हे प्रश्नाने द्यायचंय, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडं प्रचंड असलेलं नॉलेज त्याला बिलकुल देत बसायचं नाही, अदरवाईज तो फोन कट करेल. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे का अजून लास्ट? येस सर. एक क्वेश्चन आहे. बरेच सारे असोसिएटचा असा क्वेश्चन येतो की मला करायचे तर आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत. व्हेरी गुड. हा प्रश्न तुम्हाला कधी ऐकायला मिळालाय का? ज्यांना ऐकायला मिळालं त्यांनी प्लीज हँड रेज करा. अमोल तोरात यांनी हँड रेज केलाय. आपण ह्या प्रश्नावर पण डिस्कशन केलं होतं मला वाटतंय. अरे व्हेरी गुड. खूप सारे लोकांना प्रश्न आलेला आहे. वा, हा मोस्ट कॉमन क्वेश्चन किंवा खूप आवडता प्रश्न दिसतोय. गुड. चलो या प्रश्नाचं उत्तर घेऊ आणि आजचं सेशन आपण संपू. तर हँड लोअर करा तुमचे हँड्स. ओके. आपण यातलं एक एक्झाम्पल घेऊ. सपोज आयुष्यमानचा मित्र आहे, त्याचं नाव आहे शतायू, आणि त्याने हा प्रश्न विचारला आयुष्यमानला, मला तर करायचं पण माझ्याकडे पैसे नाहीत. आता खूप कमी अमाऊंट लागते, ती पण एकदाच लागते. तुम्ही पाहिलं असेल आपल्या कंपनीमध्ये मॅक्सिमम 4 फिगर मध्ये आपण जातो, त्यापेक्षा जास्त कोणत्याही डायरेक्ट सेलिंग मध्ये जास्त रक्कम लागत नाही. मग जगात असं कोणीच व्यक्ती नाही की तेवढी फिगर जी अमाऊंट आहे तो ती अरेंज करू शकत नाही. आणि तो आता काय म्हणतोय की मला तर हे करायचंय बट आय डोंट हॅव मनी टू जॉईन. मग तो खरंच त्याला करायचंय का? आणि करायचं असेल तर तो अरेंज का करत नाहीये? का तो तुमच्याकडून प्रश्नाचं उत्तर पाहतोय? तर मला आता ज्यांनी हँडरेज केला त्यांनी मला एक उत्तर द्यायचंय की आपल्या कंपनीमध्ये जेवढी शॉपिंगसाठी अमाऊंट लागते, खरंच एखादा मनुष्य ती कधीच अरेंज करू शकत नाही का? हो की नाही? करू शकतो? तर येस, का कधीच करू शकत नाही? नो. पटकन उत्तर द्या. आणि जर तसं असेल तर तो असा प्रश्न का विचारतोय याच्यावर मी तुम्हाला 2 मिनिटात बोलणार आहे. करू शकतो ती अमाऊंट अरेंज? हो की नाही? मॅडम तुम्हीच उत्तर द्या. कोणाला प्रश्न समजला? डेफिनेटली करू शकतो. डेफिनेटली करू शकतो. मग तो असं का करतोय? तो तर करू शकतो अमाऊंट, पण तो म्हणतो आता माझ्याकडे पैसे नाही. तर त्याचं उत्तर असं आहे की त्याकडे पैसे आहेत, पैसे अरेंज करू शकतो तो, बट त्याचा कॉन्फिडन्स नाहीये की मी अरेंज केले पैसे आणि हा बिझनेस पुढे झालाच नाही माझ्याकडून तर, आणि जर माझ्याकडून हा बिझनेस झाला नाही तर माझे तर पैसे गेले. म्हणून तो कॉन्फिडन्स नसल्यामुळे हा प्रश्न विचारतोय. खरं तर जगातला प्रत्येक मनुष्य पैसे अरेंज करू शकतो जॉईनिंगसाठी, शॉपिंगसाठी, परंतु तो कॉन्फिडन्स नसतो. मग आता त्याला प्रश्न काय विचारायचा आहे तो पहा. पहिला प्रश्न त्याला विचारायचा आहे की समजा तुझ्याकडे पैसे असते तर तुला किती कॉन्फिडन्स आहे की तू या बिझनेसमध्ये सक्सेसफुल झाला असता? तर मॅडम काय उत्तर असेल याचं? तुझ्याकडे पैसे आहेत असं ॲज्युम कर चल, आणि तू जॉईन झाला तर तू या बिझनेसमध्ये किती टक्के सक्सेसफुल होशील शतायू? त्यांचा आन्सर असेल 100% किंवा 80%. 100%. तर तू मला सांग मित्रा, या बिझनेसमध्ये 100% सक्सेसफुल झाले तर किती इन्कम मिळतं? एक तर त्याचं उत्तर असेल 5,40,000, किंवा त्याचं उत्तरच नसेल, कारण त्यांनी व्यवस्थित अटेंड केलं नसेल तर त्याच्याकडे काय उत्तरच नसेल. ज्याचं उत्तर 5,40,000 आहे तो सिरियस आहे, तो म्हणेल मिळत असेल काहीतरी, तर तो टाइमपास आहे. त्यांनी असाच प्रश्न विचारलाय आणि त्यांनी सिरियसली स्टडी पण नाही केला. पण तो जो म्हणला 5,40,000, तर त्याला विचारायचं तू या बिझनेसमध्ये 100% जर सक्सेसफुल होणार असशील तर तुला 5,40,000 मिळण्याची शक्यता आहे, असा आपला बिझनेस प्लॅन सांगतो. आणि तू तर म्हणतो 100% तुला यश येईल असं तुला कॉन्फिडन्स आहे. मी अजून त्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये
की माझ्याकडे पैसे नाहीत त्याचं मी काय तर मी काय करू? कारण हा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेच आहे. मी असं तर म्हणू शकत नाही तुझ्याकडे पैसे नाहीत, हे घे माझ्याकडचे पैसे आणि जॉइन हो. असं तर आपण म्हणू शकत नाही, या बिझनेसमध्ये ते लीगल नाहीये. प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेच आहे. म्हणून मी त्याला पुढचा प्रश्न विचारला, तू मला सांग की तुला जॉइन का व्हायचंय? परत एकदा मी त्या माणसाला उत्तर न देता प्रश्न विचारतो की व्हाय यू वॉन्ट टू जॉइन? परत त्यांनी सांगितलं, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी लोन काढलं होतं, त्यानंतर मी शिक्षण घेतलं, त्यांना मला लोनसाठी मदत करायची आहे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याचा वाय क्लिअर झाला. डीपमध्ये घेऊन गेलो, कोणत्या बँकेचं लोन काढलंय, किती हप्ता आहे वगैरे, दॅट्स ऑल. दुसरी गोष्ट, तुझ्याकडं आत्ता एवढ्या वर्षाचा तू झालेला आहेस, व्हॉट एव्हर एज तुम्हाला माहिती असणार आहे, तुझ्या सेव्हिंग्ज अकाउंटला एवढे पैसे का नाहीयेत? का नाहीये तुझ्या सेव्हिंग्ज अकाउंटला एवढे पैसे? तुझा 18 वर्षाचा आहे, तुझ्या अकाउंटला 2,000 का नाहीयेस? तू 40 वर्षाचा आहे, तुझ्या अकाउंटला 10,000 रुपये का नाहीयेत? त्याच्याकडे काय उत्तर असेल? त्याचं रिझन असं आहे, तुम्ही काही केलंच नाही तर तुमच्याकडं उत्तर कुठून येणार पैसे? आणि तुझ्याकडं कधी येतील पैसे? तर कधीच येणार नाही. का येणार नाही? तर आपण काहीच केलं नाही तर. अजून एक प्रश्न विचारायचा त्याला, की किती अशी लोक असतील की ज्यांच्याकडे पैसेच नसतील? तर तो म्हणेल भरपूर लोक असतील. तुझे किती मित्र आहेत की ज्यांच्याकडे पैसेच नाहीयेत? भरपूर आहेत. मग आपण ही सगळी जी लोक आहेत, हे सगळ्या लोकांचे हे प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहेत? मी त्यालाच प्रश्न विचारतोय. तो म्हणेल माहित नाहीये. मग याचं सोल्युशन काय? मीच त्याला विचारलं. त्याचं उत्तर आहे, हे काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे काय करायला पाहिजे? तो मग म्हणेल की काहीतरी अरेंजमेंट करायला पाहिजे. उत्तर कोणी दिलं? त्यानेच दिलं. मी जर त्याला पहिल्यांदा म्हणलं असतं, तुझ्याकडे पैसे नाहीत, काहीतरी अरेंजमेंट कर, तर तो मला म्हणला असतं, सर अरेंजमेंट पण होत नाही. परंतु आता त्यानेच उत्तर दिलं, की ह्या सगळ्याचं सोल्युशन हे आहे, की मीच काहीतरी अरेंजमेंट करतो. कारण मला माझ्या वडिलांनी जे लोन काढून दिलेलं आहे, त्याचा हप्ता वडिलांना भरायला लावायचा नाहीये. मलाच काहीतरी करायला पाहिजे. सो आता मी 2,000ची, 20,000ची, 10,000ची अरेंजमेंट करतो. सो त्याचं उत्तर त्यानेच दिलंय. सो ही विल डू अरेंजमेंट. तुम्ही त्याला अरेंजमेंट करण्याचा सल्ला देऊ नका. तर तुम्ही त्याला प्रश्न विचारा आणि ॲट द एंड ऑफ द डे तो तुम्हाला स्वतः सांगेल की या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेच आहे. जर मला माझ्या फॅमिलीला मदत करायची असेल, जर मला सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम बनवायचा असेल, जर माझ्या मित्रांना सुद्धा याचं सोल्युशन द्यायचं असेल, तर मला अरेंजमेंट करावी लागेल. रादर तुम्ही सुद्धा स्टुडंट असाल आणि तुम्ही सुद्धा पैसे असे अरेंज केले असतील, तर तुम्ही त्याला स्वतःचं उदाहरण देऊ शकता. येस, मी ज्या दिवशी जॉइन झालो, त्या दिवशी माझ्याकडे सुद्धा पैसे नव्हते आणि मी सुद्धा अरेंज केले होते. जर तुम्ही अरेंज केले असतील तर सांगा. खोटं बोलण्याची काही आवश्यकता नाहीये. या बिझनेसमध्ये आत्तापर्यंत जास्त लोकं खोटं बोललेले नाहीयेत. गरज नाही या बिझनेसमध्ये खोटं बोलण्याची. छोट्याशा अमाउंटचा बिझनेस आहे. सो मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर झालेले आहेत. आपण आज त्या प्रश्नांची उत्तर घेईल. मॅडम, तुम्ही सॅटिस्फाय आहात का? येस सर. जर इन केस तुमच्या मनामध्ये असा कोणताही प्रश्न आला, क्लोजिंग करत असताना तो राईट डाऊन करायचा आहे. प्रत्येक सॅटर्डेला आपण क्वेश्चन आन्सर घेतो. तुम्हा सर्व लोकांसाठी हा सेशन जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, ऑनलाईन सेशन. आणि तुम्हाला जर हा प्रश्न आला, कारण तुम्ही लाईव्ह लोकांशी चॅट करत असता, लाईव्ह लोकांशी बोलत असता, कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊन गेलेल्या माणसाने तुम्हाला विचारला, तर तुम्हाला उत्तर देता येत नसेल, तर नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. लास्ट 15 इयर्स पासून मी या बिझनेसमध्ये फक्त प्रश्नांची उत्तरं देतोय आणि प्रश्न फक्त 10च आहेत. कोणते प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला नसतील पडले तर. पहिली गोष्ट, पहिला प्रश्न असतो की मी लोकांना बोलवलं आणि लोक वेबिनारला आलीच नाही तर काय? दुसरा, मी लोकांना वेबिनारला बोलवलं परंतु ती जॉईन झालीच नाही तर काय? तिसरा प्रश्न असतो की जॉईन माझ्याकडे लोक खूप सारी झाली आणि त्यांनी कामच केली नाही तर काय? या प्रश्नांची उत्तरं मी मागची 15 वर्ष झालं देतोय. हे प्रश्न नसून त्या एक प्रकारच्या भीत्या आहेत.
जर लोक आलीच नसती तर मी इथं बसलेलो नसतो तुमच्या समोर. जर लोक जॉईनच नसती झाली तर मला एवढे पैसे मिळाले नसते आणि लोकांनी कामच नसतं केलं तर मी एवढ्या लवकर रिटायर्ड झालोच नसतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मला माहिती आहेत. आणि मग छोटे मोठे प्रश्न असतात. माझे पप्पा नाही म्हणतात, माझी मिसेस नाही म्हणते, माझे वडील नाही म्हणतात, कंपनी बंद झाली तर हे झालं तर ते झालं. तर हे एकदम छोटे छोटे प्रश्न आहेत. म्हणजे हे प्रश्न नाहीच आहेत. फॉर्मॅलिटी क्वेश्चन्स आहेत. फॉर्मॅलिटी क्वेश्चन्स आणि त्याची फॉर्मॅलिटी उत्तर आहेत. एखादा मनुष्य म्हणला कंपनी बंद झाली तर त्यांना कंपनी जर बंद होण्याचं त्यालाच विचारायचं का कंपनी बंद होते तूच मला सांग. तुझ्याकडे आहे का एखादी जवळपासची कंपनी तुझ्या ओळखीची बंद झालेली? चल आपण तिचा रिसर्च करू. एकदम सिंपल प्रश्न आहेत. इलॉजिकल क्वेश्चनचं उत्तर जे आहे ते इलॉजिकल पद्धतीने द्यायचं, लॉजिकली उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. सो सगळ्या प्रश्नांची उत्तरं जवळपास झालेली आहेत. जर आता तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये त्याला कव्हर करूया आणि उद्या संध्याकाळचा जो वेबिनार आहे तो आपण प्रचंड गेस्टच्या संख्येने अटेंड करूया. सो ऑल द बेस्ट. सी यू टुमॉरो नाईट. गुड नाईट. थँक्यू.